इधर आपका बरे आहात का? अरे घ्या ना भेटेगा तो राजधानी ते उपराजधानी आरक्षण क्रांती महापदयात्रा या महापदयात्रेचा आजचा 10वा दिवस। आज 10व्या दिवसाचा मुक्काम इंदापूर या ठिकाणी होणार आहे। सकाळी सुरू झालेली भिगवण मधून सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही पदयात्रा रात्रभर प्रचंड कडाक्याच्या थंडीचा सर्व पदयात्रींनी भरपूर त्या ठिकाणी मार खाल्लेला आहे। दुर्दैवाने त्या ठिकाणी ब्लँकेट्स किंवा इतर काही सुविधा त्या ठिकाणी असलेली त्याची कमतरता, त्यामुळे बरंच काल थंडीने प्रचंड गारठलेले पदयात्री खरं तर सकाळी आणि आजच्या दिवसाची पदयात्रा होईल की नाही याची शंका सातत्याने मनामध्ये होती। थोडं सुरुवात करत असताना आज जवळजवळ रात्रीच्या 8 वाजले असतील। आम्ही पळसदेव या ठिकाणी आलेलो आहोत। आजच्या पूर्ण दिवसाचा 40 किलोमीटरचा प्रवास आहे। प्रचंड टेन्शन आज दिवसभरामध्ये सर्व पदयात्रींना प्रचंड वेदना होत आहेत। दिवसा प्रचंड कडक उन्हामध्ये, रात्रीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये ही महापदयात्रा सुरू असताना पळसदेव या ठिकाणी सर्व पदयात्रींचा सत्कार झाला। सत्कार झाल्यानंतर पुढे चालत असतात हळूच शेजारच्या पदयात्रीला विचारलं की मुक्कामाच्या ठिकाण इंदापूर आहे, आता या ठिकाणाहून इंदापूरचं अंतर किती? त्यांनी ज्यावेळी 18 किलोमीटर सांगितलं, कारण रात्री 8 वाजून गेलेले आहेत आणि आणखी एवढा दूरचा 18 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आणि दिवसभर हा प्रवास सुरू असताना इथून पुढे 18 तास 18 किलोमीटर। आजवर अनेक राज्यातील देशातील अनेक नेत्यांचे, राजकीय नेत्यांचे, सामाजिक नेत्यांचे पदयात्रेचे कार्यक्रम पाहिले असतील तर संपूर्ण दिवसभरामध्ये 12, 15, 18, 20 याच्या पलीकडे त्यांच्या पदयात्रा नसतात। मात्र ह्या पदयात्रा 40 किलोमीटर ते 59 किलोमीटर पर्यंत लवजी शक्ती सेनेने आजपर्यंत एक दिवसाचे विक्रम असे प्रस्थापित केलेले आहेत। मात्र वय वाढत चाललेलं आहे। 7वी पदयात्रा होत असताना या ठिकाणी पळसदेव या ठिकाणी समाज बांधवांनी सत्कार केला। पुढे आल्यानंतर पदयात्रींनी सांगितलं की 18 किलोमीटर। खरंच अंगावर शहारे आले होते, टेन्शन वाढलं होतं। मात्र समाज ही आपली आई आहे, त्या समाजाचं आपण देणं लागतो। तिचं मुद्दल फेडू शकत नाही, व्याज देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। त्या अपेक्षेने काम करत असताना 18 किलोमीटरचा पल्ला पुढे एवढं मोठं अंतर असताना मायेची पाक या ठिकाणी आमच्या समाजातील दादर साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, सर्व या ठिकाणी यवतकरांनी यवतला भेट होऊ शकली नाही म्हणून पळसदेव गाठलं आणि पळसदेवला सत्कार घेऊन या ठिकाणी भलं मोठं टेन्शन घेऊन जात असताना या ठिकाणी मध्येच त्यांनी भेटून आम्हाला जो आशीर्वाद दिला, या ठिकाणी सदिच्छा दिली। निश्चित या ठिकाणी दादर भाऊंना मी सांगू इच्छितो की आपल्यासारख्यांच्यामुळं, आपल्यासारख्या प्रामाणिक निष्ठावंत समाज बांधवांच्यामुळं अशा या भल्या मोठ्या कठीण अशा पदयात्रा सहज पार पडतात। 18 किलोमीटर अंतर बोर्डावर पाहिल्यानंतर आणि पदयात्रेने सांगितल्यानंतर जे टेन्शन आलं होतं ते निश्चित आपल्या भेटीमुळे, आपल्या या
सहकार्यामुळं, सदिच्छामुळं, आपल्या आशीर्वादामुळं निश्चित हे अगदी सहज आम्ही हे अंतर पार करू. निश्चित जो संकल्प केलेला आहे की जगायचं तर समाजासाठी आणि मरायचं तर समाजासाठी, तो संकल्प निश्चित जोपर्यंत या मागण्या मंजूर होत नाही, जोपर्यंत समाजाचे हक्क त्यांना मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. एवढंच या ठिकाणी अभिवचन देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय लवजी. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या ठिकाणी एकत्रित ज्या आरक्षण आहे त्या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करून प्रत्येक ज्या जातींची जेवढी लोकसंख्या असेल त्या त्या जातींना या ठिकाणी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. मात्र मागील 1 ऑगस्ट 2024ला अनेक सरकारकडे, अनेक या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांकडे, पक्षाच्या नेत्यांकडे सातत्याने या ठिकाणचा जो लाभ वंचित घटक आहे तो या ठिकाणी सातत्याने मागणी करत असताना मात्र दुर्दैवाने या राज्यातल्या, देशातल्या कोणत्याही सरकारने, कोणत्याही पक्षाच्या सरकारने, कुठल्याही आघाडीने किंवा युतीने आजपर्यंत या उपेक्षित शोषित समाजाला न्याय दिला नाही. सरते शेवटी संविधान निर्मित सर्वोच्च न्यायालय, त्या सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी 6-1 ने हा निकाल दिला आणि एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ शकतं. हा निर्णय झाल्यानंतर संपूर्ण भारत देशातील जवळजवळ 5 राज्यामध्ये अद्यापपर्यंत या आरक्षणाचं उपवर्गीकरणाचा निर्णय झाला आणि त्या ठिकाणच्या राज्यातील, मग त्यामध्ये पंजाब असेल, हरियाणा असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र असेल इत्यादी 5 राज्यामध्ये या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊन त्या ठिकाणच्या शोषित पीडितांना न्याय मिळतोय. मला एक प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे की ज्या महाराष्ट्राला आम्ही साधू संतांचं महाराष्ट्र म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही पुरोगाम्यांचा महाराष्ट्र म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये 15 महिने झाले सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तरी अद्यापपर्यंत या शोषित पीडितांना न्याय का मिळत नाही. हा प्रश्न या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणच्या जाणकारांना, विद्वानांना, या ठिकाणच्या राज्यकर्त्यांना, मग ते सत्ताधारी असतील, विरोधक असतील, यांना या चॅनेलच्या माध्यमातून मी विचारतो, ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हे आरक्षण या ठिकाणी मिळालं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ज्यांनी 6-1 ज्या न्यायमूर्तींच्या बेंचनी हा निर्णय घेतला, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचचे उच्च न्यायमूर्ती आणि मुख्य न्यायमूर्ती हे भूषण गवई हे देखील महाराष्ट्राचे, म्हणजे देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र, आणि ज्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला ते देखील महाराष्ट्राचे सुपुत्र, तरी देखील महाराष्ट्रामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी व्हायला 15 महिने लागतात. ही किती मोठी शोकांतिका आहे याचा विचार समाज माध्यमातून सर्व समाज बांधवांनी, भगिनींनी करावा, एवढी या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो. आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत आगळीवेगळी आणि तीव्र उग्र आंदोलनं लवजी शक्ती सेनेने केलेली आहे. आजपर्यंत या देशाने पाहिले नसतील असे अगदी अनेक आंदोलनामध्ये पोतराज मोर्चा असतील, हलगी मोर्चा असतील, लोटांगण मोर्चा असतील, ही माझी 7वी पदयात्रा आहे. अनेक वेळा उपोषणा असतील, अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला, अनेक वेळा अंगावर केसेस घेतल्या, अनेक वेळा आमच्या माता भगिनींवरती लाठीचार्ज झाला, अनेक वेळा साडी चोळीचा आहेर मुख्यमंत्र्याला देत असताना त्या ठिकाणी मार खाल्लेला आहे. मात्र देशामध्ये तुम्हाला आजपर्यंत जेवढी आंदोलन झाली ती पाहता, मागच्या 27 डिसेंबर 2021ला या देशामध्ये एक असं आगळं वेगळं आंदोलन झालं. याच मागण्या घेऊन विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं मुंबईला, आणि त्या ठिकाणी लवजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्ण नग्न होऊन, म्हणजे अर्धनग्न नाही, आजपर्यंत देशात नाही जगात अर्धनग्न मोर्चे झालेत, पण लवजी शक्ती सेनेने पूर्ण नग्न होऊन त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये शिवून ह्या समाजाच्या मागण्या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने लवजी शक्ती सेनेची एक आगळी वेगळी ओळख आहे. निश्चित या ठिकाणी जर सरकारने हे मागण्या मंजूर नाही केल्या, गेल्या 15 ते 20 वर्षापासून सातत्याने आम्ही मागणीचा रेटा या ठिकाणी सरकारकडे ठेवलेला आहे. आजवर लवजी शक्ती सेना किंवा मातंग समाज जरा की या ठिकाणी मागण्या मांडत असताना कधीही मातंग समाजाने हातामध्ये दांडू घेतला नाही, कधीही हातामध्ये त्यांनी दगड घेतला नाही, कधी त्यांनी या ठिकाणी जाळपोळ केली नाही, तोडफोड केला नाही, राष्ट्रद्रोह केला नाही, देशद्रोह केला नाही. संविधानिक पद्धतीने लोकशाहीचा आदर राखत, कायद्याचा सन्मान राखत मातंग समाज, लवजी शक्ती सेना आजवर आंदोलन करत आलेले आहे. निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणच्या व्यवस्थेला
त्याचे या ठिकाणी जाब विचारण्यासाठी, सातत्याने मागण्या मंजूर करून घेण्यासाठी जो प्रयत्न आहे तो लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून आदरणीय राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे साहेबांच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर ही पायी महापदयात्रा दिनांक 2 नोव्हेंबर पासून सुरू झाली। आज भिगवणचा मुक्काम करून नागपूरच्या दिशेने आज ही पदयात्रा पळसदेव या गावी असताना सर्व समाज बांधव आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय दत्ताभाऊ डाडर हे या ठिकाणी येऊन भाऊंचं स्वागत केलं आणि भाऊंचं स्वागत केल्यानंतर मला जी बोलण्याची संधी दिली, मी माझे मनोगत व्यक्त केले आणि दत्ताभाऊंचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या लांबचा प्रवास करून भाऊंचं स्वागत केलं आणि थांबतो क्रांतिकारी जय लहुजी। सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय लहुजी। मातंग समाजाची अस्मिता जपणारे मातंग हृदय सम्राट श्री विष्णुभाऊ कसबे भाऊंना वंदन करावं तेवढं कमी आहे, कारण मातंग समाजाची प्रलंबित असलेली मागणी अबकड आरक्षण वर्गीकरण ही मागणी भाऊंनी सातत्याने लावून धरलेली आहे आणि त्यासाठी जीवाची पर्वा न करता भाऊ रात्रंदिवस पायी प्रवास करतात। आज मुंबई पासून चालू झालेली भाऊंची पदयात्रा पळसदेव या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आम्हाला त्या दिवशी यवतमध्ये जरा कामानिमित्त भाऊंची गाठ घेता आली नाही। ती सल एक मनामध्ये होती की समाजाचं आपण काहीतरी देणे लागतो आणि समाजाच्या उद्धारासाठी विष्णू भाऊंसारखं व्यक्तिमत्व स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस पळत आहे। यासाठी आपला समाजाच्या हितासाठी खारीचा वाटा म्हणून कमीत कमी भाऊंचे चरण स्पर्श तरी करता यावे यासाठी यवतवरून पळसदेव या ठिकाणी भाऊंना संपर्क करून आम्ही या ठिकाणी पोहोचलो। भाऊंना मला एक सांगायचंय की भाऊ, तुम्ही समाजासाठी मोठा त्याग केलेला आहे, इथून मागही केलेला आहे आणि करत आहात। आता पण आपल्या वयाचा याचा सगळा विसर बाजूला ठेवून माझा समाज कशा पद्धतीने पुढे येईल, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असेल, बेरोजगार असेल, हे प्रश्न सातत्याने भाऊंनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसमोरही मांडलेले आहेत। भाऊ, आपल्या लढ्याला निश्चितच यश येणार आहे। मातंग समाजच नव्हे तर बौद्ध समाज, महागारुडी, अगदी मराठा समाजही आपल्या सोबत आहे आणि यवतमध्ये याबद्दल खदखद व्यक्त झाली की भाऊंना त्या ठिकाणी थांबता आलं नाही। भाऊ, त्याबद्दल आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि परतच्या वेळेस आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या पायाचं दर्शन घेऊन या पदयात्रेत सहभागी होऊ एवढं या ठिकाणी आश्वासन देऊन थांबतो। की जे विष्णू कसबे जे आहेत, जे काय हे आमच्या मागासवर्गासाठी जे काय धावपळ करतात रात्रंदिवस आणि त्यांची जाणीव आम्हाला पूर्णपणे आहे, परंतु एवढं रात्रंदिवस कष्ट समाजासाठी घेऊन ते अद्भुत आहेत। त्यांना याचं यश येवो आणि त्यांनी त्यांचं सत्कर्म असंच चालू ठेवो एवढंच बोलून मी थांबतो। मुंबई ते नागपूर पदयात्रा विष्णुभाऊ कसबे हे एवढा मोठा जमातीसाठी त्याग करून मुंबई ते नागपूर पायी यात्रा करणं म्हणजे एवढं सोपं नाही, परंतु ते समाजाचं काय सुख दुःख जे काय आहे ते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जाणून ते हे वर्षानुवर्ष करतात। वर्षानुवर्ष करत असताना आज एवढं मोठं आमचं यवतगाव, पण त्या यवत गावामध्ये आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी नाही मिळाली। त्याच्याबद्दल भाऊंसमोर मी सांगतो की आम्हाला तुमची सेवा भाऊ करता नाही आली, कारण त्याला असं की आम्हाला तुम्ही येताय ह्याची कल्पना मिळाली नाही, म्हणून आम्हाला तुमची भेट घेण्यासाठी इथं यावं लागेल। भाऊ, ही अशीच यात्रा तुमचे ना वर्षानुवर्ष चालत जाणारच आहे, पण इथून पुढं आम्ही खांद्याला खांदा देऊन तुमच्या संग हवत ह्याची पूर्णपणे खात्रीशीर मी गणेश गायकवाड यवत मधून सांगतोय तुम्हाला। या पुढच्या वर्षीची काय तुमची सेवा करायची ते आम्ही ठरवू, कशा पद्धतीने करायची ती प्रयत्न या पुढील काळात देखील आम्ही या ठिकाणी करत राहू एवढं मात्र निश्चित। येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुनश्च एकदा मी सरकारला विनंती करेन की या शोषित पीडित देशभक्त राष्ट्रभक्त शोषित पीडित समाजाचं या ठिकाणी आपण
गाऱ्हाणं ऐकावं, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी एवढी विनंती या ठिकाणी करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय लवजी.